ओ हाय नमस्कार सगळ्यांना. शुभ्रा घाबरल, टेम्पो आला की शुभ्रा घाबरते. कसं वाटतंय आपलं किचन सगळं आवरून परत रडू नये. हे रिकामं ठेवले झाडून पुसून घ्यायला यावं म्हणून. भांडी घासली आताच, पाणी तिथलं तिथं जवळ ठेवले. सगळं चेंज केलंय आता जे काय आहे ते थोडं थोडं रोज. आईचं रूम पण झाले आवरून, बाहेरलं झाडलं. आता आज उशीर झालाय. आज तुम्ही म्हणता किती वाजल्यात, तर आज 11 वाजल्यात. सगळ्यांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. 11 वाजाय 5 मिनिटं टाइम आहे. कपडे धुवायचे अजून, कपडे धुतली की झालंच. मग या घरातलं आवरलं ना. शुभ्रा कुठे गेली? शुभ्रा आमची का आंघोळ करून नाश्ता करून अभ्यास करते. आणि झोपून कोणी अभ्यास केलता? काय लिहिती तू? काय ग चाललंय तिचं? आप्पा झोपल्यात. आप्पांना काय बरं वाटा नाही म्हणून भाजलं नाही. आजारी, हातपाय दुखत्यात, अंग दुखतं अंग. तर झोपल्यात. दवाखान्यात जा म्हणून दमून गेलो आम्ही, पण जाई नाही तर काय. कालच जाऊन आल्यात होय. आणि आईंचं चाललंय जेवण. लागतंय का तिखट का नाही? आणि आता ही आप्पांना वाढलेलं भांडे. आप्पा काय जेवलं नाही. शुभ्राच थोडीशी जेवली, काढून टाकली. मीच आपलं जीवती. तर चाललंय दोघींचं मस्तपैकी जेवण. हा आज एकत्र जेवण. शुभ्रा तुला जेवायचं का? तुला जेवायचं का? अगं बाय बाय बाय, नाचायलाच लागली. जेवायचं का तुला? पेनने काय करते? इकडे बघ, अभ्यास करते. 1 2 3 4 5. बोला येत नाही तुला? काजळ लावली, टिकली लावली, परत न म्या लावली की लसणाची झोळी झाली. हा लावली की. तुम्हाला ती पण आवरलेली दाखवती. पण आज म्हणलं आता आवरायचं, परत संध्याकाळी येईन व्हिडिओ. आता कपडे धुवून जीवून कपडे धुवून व्हिडिओ सोडून येते. पेच पाणी आणायचे आणि मग इकडले रूम आवराय नाही लय उशीर लागायचा. तो काळजीने घेतले. जा पी. सकाळपासून आताशी पाणी पिली, ती ध्यानातच नाही पाणी प्यायचं. काजू बदाम दी म्हणली, काजू बदाम खाल्ले एक. आणि परत ना मस्त अशी आज तुम्ही म्हणता काय तर छान अशी मस्तपैकी काळ्या मसाल्यातली आपल्या घेवड्याची शेंग केली. आणि चपात्या केल्या. तिथं 6 चपात्या केल्या. रात्रीची शिळी अर्धी भाकर होती. आई म्हणल्या मी खाईल भाकर. आपणला बाजरीची भाकर नाही खायची, त्याच्यामुळं चपात्या केल्यात. ज्वारीचं दळण कवा करता? दळण करून दळलं की आपलं 2 भाकरी बाजरीच्या, 2 ज्वारीच्या, 4 भाकरी केल्या की बिनगुरी. घाण आहे शी. पिती आणि हात धुतले त्याच्यात. पिऊ नको आता वतून दी. तांब्या ठेवू घासायला डायरेक्ट ठेवेल. तर ऑर्डर आहे एका ताईंची. 1 किलो सांडगे, 1 किलो लोणचं आणि 1 किलो नाही अर्धा किलो बटाट्याचे वेपर्स ते आपल्याला द्यायचे इथं. तर आणि दुसऱ्या एक ताईंचे आहे अर्धा किलो लोणचं आणि अर्धा किलो वेपर्स. आणि अजून ते द्यायचं या 1 किलो लोणचं अजून मोजला आता. 1 किलो लोणचं आहे. ज्यांना कोणाला घ्यायचंय ना 1 किलो सांडगे आणि 1 किलो लोणचं, तेवढं माझ्याकडे शिल्लक आहे. उन्हाळ्यात बनवलेलं, एक महागटल्या 1-1.5 महिन्यात पाऊस यायच्या आधी बनवलेलं आहे. ज्यांना कोणाला पाहिजे त्यांना उन्हाळ्यातलं लोणचं आणि उन्हाळ्यातले सांडगे मिळतील. 1-1 किलो शिल्लक आहे दोन्ही पण. काय लिहिलंय? 1-2 लिहिलंय का? असू द्या. तर बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि घ्या ज्यांना कोणाला घ्यायचंय ना 1 किलो कैरीचं आंब्याचं लोणचं आणि 1 किलो सांडगे एवढं आहे. घ्या म्हणजे आता दिवाळी बनवायला सुरूच करायचं. सामान हळूहळू आणायचं. आधी घटस्थापना होतीये, म्हणजे घट नवरात्र झाली की मग नंतर ना आपलं हाय चला तुम्ही म्हणसान. तर रिलॅक्स होता आजचा दिवस.
आज काय आवरलं नाही, आवरायचं होतं पण लय कंटाळा आलता 2 दिवस आवरून. हे आपलं बाजार लिहिलंय, बाजार आणायला. हरभऱ्याची डाळ, गूळ, गरा, शेवया, मुगाची डाळ, जी काय सामान लागतं ती सामान लिहिलंय, आणायला जायचंय. त्याच्यामुळं चाललोय ना, तर म्हणलं सामान पण घेऊन यावं. पॅकिंगचं सगळं सामान ठेवलं, पॅकिंग केली. ही धरा ठेवा, परत ठेवा. आणि इकडं ऑर्डर होती ती पॅक करून घेतली, जी आपली होती ती द्यायची ऑर्डर. पण शुभ्रा इकडं बघ, शुभ्राचं काय चाललंय? हाय हाय म्हण. नाही घालू बाळा, हुशार आहे ना तू. तर अशी आमची मस्तपैकी शुभ्रा झोपीतनं उठली. फ्रेश झालोय आताच आम्ही झोपीतनं उठून, कारण की तिकडे उजेडात जाते, तुम्हाला उजेडात जाऊन दाखवते. कपडे जी बादली भरून होती आपली, सकाळनं 12-12:30 वाजता झोपली असेल मी. उठली, शेण झालवट केलं, गुरांना खायलाच म्हणती या. स्वयंपाक केला, भाकरी, घेवड्याची शेंग, जेवण केलं, पसारा आवरला, झाडून काढलं. आणि भांडी घासून जी झोपली होती ती आता मगाशी उठली, एक 3:30च्या दरम्यान उठली. कपडे धुतली, बादली भरून आपली जी घरची असतात ती कपडे धुवून काढली. पुसायची कपडे होती ती धुवून काढली. तिकडं फटकून छानाची वाळायला टाकली. हे आपलं बाजार लिहिला, डाळ, गूळ, मूग डाळ, हरभरा डाळ, गूळ, शेवया, निरमा. आता कपडे धुवायला लागणार आहे त्याच्यामुळं. आणि चाललोय आम्ही आता. तुम्ही म्हणता तर आता 5:30-6 वाजले असतील. जातो, कुरिअर टाकतो, बाजार घेतो आणि येतो. उद्याच टाकलं असतं, पण उद्या आजवार गुरुवार आहे. सोमवार आणि गुरुवार आपले हे 2 दिवस कुरिअरचे आहेत, तुम्हाला माहिती आहे. मग कुरिअर 10 किलो असू ते पण कुरिअर केलं जातं, किती पण असो, 30 किलो असो, 10 किलो असो, 50 किलो असो. ती पण सोमवारपासून जी ऑर्डर आपल्याला पडलेल्या असतात ती सगळ्या ऑर्डर गुरुवारी कुरिअर केल्या जातात. आणि गुरुवारपासून सोमवारपर्यंत जी ऑर्डर पडली जाते ती पण सोमवारी आम्ही 4च्या दरम्यान. ह्यांना सेकंड शिप असली तर ही सकाळनं जाऊन कुरिअर करून येतात. मग ती राहिली तर ती नंतर गुरुवारी केली जाते. ही ऑर्डरचं असंच झालं. ह्यांनी मला वाटतं सोमवारी 4 वाजता जाऊन कुरिअर करून आलं. ही 8 वाजता ऑर्डर आली संध्याकाळी. मग नंतर 2 दिवस लगेच जायला नको वाटतं, 2-3 दिवस वाट बघतो आम्ही ऑर्डर आलेली. आणि मग ती सगळं मिळून टाकून यायचं. रोजची रोज कुरिअर भरपूर जर असेल तर केलं जातं. आता सीझन काय नाही, लोणच्याचा सीझन आपला संपून गेलाय. लोणचं जे होतं ते थोडंसं त्याच्यात पॅक केलं. 1 किलोभर शिल्लक आहे, तुम्हाला सांगितले. सांडगे पण 1 किलो आहेत, ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची आहे. 1 किलो लोणचं गावरान. तिला माहीत झालंय आता आम्ही चाललोय म्हणून ती ये म्हणती. आजी बघ की काय करते अयो. आजी हंबाला खाया टाकती या. 1 किलो सांडगे आणि 1 किलो लोणचं, एवढं 2 आपल्याकडे उन्हाळ्यामधले शिल्लक आहे. 1 महिना 1.5 महिन्यापूर्वीचं. ज्यांना कोणाला घ्यायचंय ते घेऊ शकतात. ऑर्डर टाका, तुम्हाला लगेच कुरिअर केल्या जाईल. आता आज गुरुवार आहे, सोमवारी केल्या जाईल. तर चाललोय, बोललं बिल्ली चिट्टी व्हायला नको. पॅकिंग करून ठेवलं. तर असं द्या, बाय बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. मला बी जर्किंग घ्यायचंय. तुम्हाला जर्किंग तर पावसाचं वातावरण असल्यामुळं पाऊस पडतो त्याच्यामुळे जर्किंग घ्यावं लागतं. काय करताय हो तुम्ही? शुभ्राला घेऊन घरात जावा की. शुभ्रा हाय. तिला कसं नाही कसं चुकवून जावं लागतं. आता नवरात्रीला 2 दिवस टाइम आहे, 2-3 दिवस, म्हणून मग आज नाही आवरलं. म्हणलं तर उद्या आमचं घर आवरून, बाहेरलं सगळं आवरून झालं की झालं. हो चिट्टी अयो, तो का तिथं आहे खिडकीत नखपालीचा. यो शुभ्राला नखपालीच लावायची. तर असू द्या, जशी जशी लेकरं मोठी होतील तसे तसं त्यांना कळायला लागते. अगोदर शुभ्रा 6 महिन्याची कशाला म्हणते, 6 महिने काय कळत पण नाही बाळांना. 6 महिन्याची असल्यापासून एकटी राहते, चांगले 2-2, 3-3 तास राहायची, जोपर्यंत वर्षाची होत नाही तोपर्यंत. नंतर वर्ष झाले अक्का इळी म्हणलं तर राहायची. आणि आता जसं तिला कळायला लागलंय फिरायला जाणं, बाहेर जाणं, तसं सुरू झालं की ती लगेच महाग लागते. तर असं द्या, बाय सगळ्यांना. जाते आता शुभ्रा नादवली तर.